श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी बोर्डाचे सर्व विद्यार्थी पास होणार याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे सर्व MP प्रश्न, लेटेस्ट अपडेट, प्रश्नपत्रिका, आणखीन ज्या काही 10वी 12वीच्या नोट्स आहेत या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. तर एक महत्वाची बातमी बोर्डाकडून समोर आलेली आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. या बोर्डाच्या नियमामुळे 10वी 12वी बोर्डाचे सर्व विद्यार्थी पास होणार आहेत. नेमके कोणते विद्यार्थी पास होणार आहेत आणि हा नियम कोणता आहे याविषयी आपण आज माहिती सविस्तर बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी फक्त 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर काय बघितलाय निर्णय बोर्डाने आणि त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे, परीक्षा कशा प्रकारे होणार आहेत आणि आपण कशा दिल्या पाहिजेत, बघूयात याविषयी माहिती. तर बघा, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षांचा पॅटर्न सोपा केला आहे. त्यामुळे विद्यार्थी सहजरित्या पास होऊ शकतात. नेमका कोणता फॉर्म्युला, मेथड यावर्षी बोर्डाने अप्लाय केलेला आहे याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत आपल्या आयुष्यात महत्वाच्या असतात, कारण या परीक्षेच्या आधारेच आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेत चांगले ऍडमिशन मिळत असतं. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावं, त्याचप्रमाणे त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. नक्की एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा. तर बघूयात की पूर्ण माहिती काय आहे, कोणता पॅटर्न सोपा केलेला आहे, याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचा पॅटर्न यावर्षी सोपा करण्यात आलेला आहे. त्रिभाषिक सूत्र आणि एकत्रित गुण पद्धतीमुळे अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य झालेले आहे. अनुत्तीर्ण म्हणजे नापास होणे हे खूपच अवघड आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांबद्दल विद्यार्थी आधीच चिंतित आहेत. दुसऱ्या सत्राचे वर्ग 7 नोव्हेंबर पासून सुरू झालेले आहेत. बघा, काही कठोर निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत, परंतु एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये सतत बोर्डाच्या परीक्षा म्हणल्यानंतर चिंता असते. पालकांना चिंता आपल्या मुलांची असते आणि मुलांना चिंता आपल्या परीक्षेची असते, कारण क्लासेस लावलेले असतात, शाळेत शिकवलेलं असतं आणि त्यांना एक प्रेशर असतो की पास कशा तरी आपण व्हायला पाहिजे, टक्के मिळवले पाहिजेत. मुलांनो, काळजी करू नका, प्रयत्न करा. जे काय आहे आपल्या प्रयत्नांवर सर्व अवलंबून असतं. काही प्रमाणात आता एक दिलासा मिळालेला आहे, ज्यामुळे मुलं नापास होणार नाहीत अशा प्रकारची कंडिशन आहे. नेमकी काय कंडिशन आहे याविषयीच आपण आज माहिती बघणार आहोत. व्हिडिओला लाईक करण्यात कंजूसी करू नका, कारण मी तुम्हाला वेळोवेळी 10वी 12वीच्या सर्व अपडेट्स या चॅनलवर देणार आहे, ते पण ऑफिशियली. जवळपास मला 18 वर्षाचा या शैक्षणिक सत्रातील अनुभव आहे. तुम्ही आपलं नाना फाउंडेशन कुठेही सर्च करू शकता. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, गुगल असेल. 18 वर्षापासून आपण हे काम करतोय, त्यामुळे ऑफिशियली सर्व बातम्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी पालकांना बोर्डाच्या परीक्षेची भीती सोडून तणाव घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. कारण बघा, इथे बघा, प्रश्नपत्रिकांचा नमुना इतका सोपा केलेला आहे की विद्यार्थ्यांनी थोडी जरी मेहनत केली तरी तो सहज उत्तीर्ण होईल. त्यामुळे यावर्षी सर्व विद्यार्थी पास होण्याची दाट शक्यता आहे. 105 गुण तुम्हाला 3 विषयात मिळवायचे आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. हा नियम लागू झालेला आहे आणि याच्यात सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याने एका विषयात 65 आणि इतर 2 विषयात 20 जरी गुण मिळवले तरी तो पास होईल. बघा, हा त्रिभाषिक नियम आहे. त्रिभाषिक. जर यावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि आपला जिल्हा अवश्य कमेंट करा. फटाफट आपला जिल्हा कमेंट करा. बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञानमध्ये 70 गुण तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे आणि समाजशास्त्रासाठी हा नियम नाहीये. तर अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी घाबरू नये. सर्व विद्यार्थी यावेळेस पास होणं जवळपास निश्चित आहे, अशा प्रकारची माहिती आहे. तर परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न देखील सोपा करण्यात आलेला आहे. बोर्डाने यावर्षी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.
प्रश्नांची रचना अशा प्रकारे केली आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम काळजीपूर्वक अभ्यासला आणि समजून घेतला तर निश्चित त्याला चांगले गुण मिळतील. या बदलामुळे विद्यार्थ्यांना तणावाशिवाय आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली तर तो मुलगा सहज पास होईल असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल नक्की कमेंट करा. येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. स्वामी समर्थ.